कार्ल मार्क्स 1818 ते 1883 हे जर्मन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजचिंतक होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य केंद्रबिंदू समाज, अर्थव्यवस्था आणि सत्तासंबंध हा होता. त्यांनी इतिहास आणि समाजाचे विश्लेषण भौतिक परिस्थितींच्या आधारे केले. 1. ऐतिहासिक भौतिकवाद हिस्टॉरिकल मटेरियलिझम. मार्क्सच्या मते इतिहासाची दिशा विचारांनी नाही तर भौतिक परिस्थिती, उत्पादनाची साधने आणि आर्थिक रचना ठरवतात. समाजातील बदल हे वर्गसंघर्षातून घडतात. 2. वर्गसंघर्ष क्लास स्ट्रगल. समाज 2 प्रमुख वर्गांत विभागलेला आहे: भांडवलदार, बुर्जवाजी, उत्पादनाची साधने ज्यांच्याकडे आहेत, कामगार वर्ग, प्रोलेटॅरिएट, जे आपले श्रम विकतात. या 2 वर्गांतील संघर्ष हा सामाजिक बदलांचा मुख्य स्रोत आहे. 3. शोषणाचा सिद्धांत थिअरी ऑफ एक्सप्लॉयटेशन. कामगार निर्माण करतो त्या मूल्याचा संपूर्ण लाभ त्याला मिळत नाही. उरलेले मूल्य म्हणजेच सरप्लस व्हॅल्यू भांडवलदाराकडे जाते. हाच शोषणाचा पाया आहे. 4. स्वभाव एलियनेशन किंवा विमुखता. भांडवलशाहीत कामगार आपल्या श्रमांपासून, उत्पादनापासून, स्वतःच्या सर्जनशीलतेपासून, इतर माणसांपासून विमुख होतो. 5. भांडवलशाहीवर टीका. मार्क्सने भांडवलशाही व्यवस्था असमानता, शोषण आणि मानवी मूल्यांचा ऱ्हास करणारी असल्याचे मांडले. 6. समाजवाद व साम्यवाद. मार्क्सचा अंतिम उद्देश वर्गविरहित समाज, उत्पादनाची साधने सामूहिक मालकीची, शोषणमुक्त व समान समाज. एका ओळीत निष्कर्ष: मार्क्सचे तत्त्वज्ञान म्हणजे समाजाचा अभ्यास आर्थिक वास्तवांच्या आधारे करून शोषणमुक्त समाजाचा मार्ग दाखवणारा विचार.